नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल एज्युकेशन या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे विज्ञान या विषयाचे अत्यंत महत्त्वाचे बेसिक कन्सेप्ट, ज्यामधला पहिला टॉपिक आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजेच इलेक्ट्रॉन स्वरूपन। दुसरा आहे व्हॅलन्सी, ज्याला म्हणतात संयोजा। व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन म्हणजे काय, व्हॅलन्स सेल म्हणजे काय, व्हॅलन्सी किती असते, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनने। आता नावातच इलेक्ट्रॉन हा शब्द आहे म्हणल्यानंतर ह्या थेरीमध्ये इलेक्ट्रॉनचा काही ना काहीतरी संबंध असला पाहिजे। आता तो कसा संबंध आहे हे काय करणार आहे आपण आता बघणार आहे। इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजून घेण्या अगोदर आपल्याला इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण, वितरण म्हणजे वाटप। इलेक्ट्रॉनचं वाटप कोणत्या कक्षेमध्ये किती असतं हे अगोदर समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तुम्हाला जर हे इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन समजलं तर तुम्हाला इलेक्ट्रॉनचं कॉन्फिगरेशन समजलं म्हणून समजायचं। इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन समजण्यासाठी तुम्हाला ऍटॉमिक मॉडेल समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ऍटॉमिक मॉडेलची माहिती मी एकदम सुरुवातीच्या बेसिकच्या लेक्चरमध्ये सांगितली आहे, तरी पण इथं थोडक्यात तुम्हाला काय करतो सांगतो। आता मी काय करतो, ऍटॉमिक मॉडेल काय करतो ड्रॉ करतो। तर ही डायग्राम आहे ऍटॉमिक मॉडेलची। ऍटॉमिक मॉडेल म्हणजे काय, अणूचं प्रारूप। अणूचं प्रारूप म्हणजे काय, ही अणूमध्ये कोणकोणते सब ऍटॉमिक पार्टिकल आहेत हे काय केलं याच्यामध्ये दाखवलेलं आहे। आपण आपल्या ह्या विज्ञानच्या चॅप्टरच्या सुरुवातीला जो बेसिकचा एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये मी काय केलेलं अणूचं प्रारूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंय, तरी पण थोडक्यात सांगतो। द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर इज कॉल्ड एज अ ऍटम। म्हणजे काय, पदार्थाच्या लहानात लहान कणाला काय म्हणायचं, अणू म्हणायचं। आणि हा जो अणू आहे तो अणू हा 3 सब ऍटॉमिक पार्टिकल पासून बनलेला असतो। त्यातला पहिला आहे प्रोटॉन, ज्या प्रोटॉनवर असतो पॉझिटिव्ह चार्ज। दुसरा आहे न्यूट्रॉन, ज्या न्यूट्रॉनवर कोणताही चार्ज नसतो, तो इलेक्ट्रिकली न्यूट्रॉन असतो। आणि जो तिसरा सब ऍटॉमिक पार्टिकल आहे ज्याचं नाव आहे इलेक्ट्रॉन, आणि हे इलेक्ट्रॉन अणूच्या केंद्रकाभोवती, अणूच्या केंद्रकाभोवती तुम्हाला आता ह्या सेल दिसत्या, ह्या सेलमध्ये परिभ्रमण करत असतो, फिरत असतो। आता आपण काय करणार आहे माहिती का, इथं ह्या इलेक्ट्रॉनचं स्वरूपण बघणार आहे आपण। आता तुम्हाला ही आकृती जरा अवघड वाटत असेल, दिसताना थोडीशी व्यवस्थित दिसत नसेल तर शेजारच्या आकृतीमध्ये तुम्ही काय करू शकता बघू शकता। तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हा अणूच्या केंद्रकामध्ये असतो आणि इलेक्ट्रॉन काय करतात, त्यांच्या विशिष्ट अशा सेलमध्ये परिभ्रमण करत असतात। आता आपल्याला काय बघायचंय, इलेक्ट्रॉनचं कॉन्फिगरेशन बघायचंय। हे डायग्राम दाखवण्याचा मागचा उद्देश एवढाच होता की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं समजायचं। ह्या ज्या सेल आहेत ह्या प्रत्येक सेलला त्यांची विशिष्ट अशी काय असते, एनर्जी असते। अणूच्या केंद्रकाजवळची पहिली सेल आहे, त्या पहिल्या सेलला क्रमांक काय दिला 1, 2 नंबरचीला 2, 3 नंबरचीला 3, 4 नंबरचीला 4, असं अणूच्या केंद्रकाच्या जवळच्या सेलपासून काय करायचं 1, 2, 3, 4, 5 असं काय करायचं नंबरिंग द्यायचं। आता काय माहिती का, तुम्हाला 10वीच्या इयत्तेसाठी फक्त 4 सेलचीच माहिती दिलेली आहे, त्यामुळे आपण काय करूया फक्त 4 सेलचाच अभ्यास करूया। 4 पेक्षा जास्त पण सेल असतात, पण 10वीसाठी तुम्हाला फक्त 4 सेलचीच त्यांनी काय केलेलं इन्फॉर्मेशन दिली आहे, त्यामुळे आपण काय करूया फक्त 4 सेल बद्दलच माहिती घेऊया। आता पहिल्या सेलला पण त्यांनी नाव दिलंय, काय नाव दिलंय, इंग्रजी अक्षरातला के, एल, 3 नंबरचीला एम आणि 4 नंबरचीला एन। आता हे इंग्रजी एबीसीडी मधल्या सिरियल नुसार आहे, के एल एम एन ह्या सिरियल नुसार आहे, त्यामुळं इथं पाठ करायला काय सुद्धा अवघड नाही, त्यामुळं कन्फ्युजन होत नाही। इथं डायरेक्ट बाराखडी सारखं आहे, के एल एम एन आहे, त्यामुळं काय टेन्शन नाही। आता बघा, ह्या प्रत्येक सेलची इलेक्ट्रॉन धारण करण्याची जी कॅपॅसिटी आहे, होल्डिंग करण्याची कॅपॅसिटी, ती कॅपॅसिटी कशी आहे वेगवेगळे आहे। मग आता प्रत्येक सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स बसणार ह्यासाठी एक सूत्र त्यांनी तयार केलं आहे, त्या सूत्रानुसार काय होतात, त्या सेलमध्ये इलेक्ट्रॉन बसतात। तर ते सूत्र आहे 2n²। कुठलं सूत्र आहे ते 2n², 2 गुणिले n चा वर्ग। ह्या सूत्रानुसार आपण काय करू शकतो, प्रत्येक सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स बसणार हे आपण काय करू शकतो काढू शकतो। आता हा जो n आहे ना, हा n वापरला जातो किती नंबरची सेल आहे त्या नंबरनुसार यांची व्हॅल्यू काय होती चेंज होते। म्हणजे समजा जर मला 1 नंबरच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात हे जर काढायचं असेल तर यांची व्हॅल्यू मी किती घेणार 1। जर समजा मला 2 नंबरच्या सेलमध्ये इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू काढायची तर यांची व्हॅल्यू किती घेणार 2 घेणार। जर मला 3 नंबरच्या काढायचं असेल तर यांची व्हॅल्यू किती घेणार मी 3, आणि चौथ्यासाठी यांची व्हॅल्यू किती घेणार मी 4। अशा पद्धतीने तुम्ही यांची व्हॅल्यू काय करू शकता बदलू शकता। आता आपण काय करूया, एका टेबलमध्ये ह्या प्रत्येक सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स होल्ड होतात हे काय करूया आपण आता काढूया। आपण काय केलं, आता एक टेबल बनवलंय बघा। पहिल्या ह्याच्यामध्ये काय दिलंय सेल, सेलची आपण काय केले तिथं
4 सेल आहेत. ह्या 4 सेलची 4 नावं KLMN घेतलं. आता के सेलची एनची व्हॅल्यू किती असणार आहे 1, कारण के ही किती नंबरची सेल आहे 1 नंबरची सेल आहे, म्हणजे एनची व्हॅल्यू किती झाली 1. आता एल किती नंबरची सेल आहे 2 नंबरची, म्हणजे एनची व्हॅल्यू किती होणार तिथं 2. एम साठी किती असणार मग 3 आणि एन साठी किती असणार, एन साठी 4 ही व्हॅल्यू असणार आहे. आता काय करा, सूत्रामध्ये व्हॅल्यू पुट करा पुट. मग 2 गुणिले एनची व्हॅल्यू किती आहे 1 चा वर्ग, पुन्हा 2 गुणिले एनची व्हॅल्यू किती आहे इथं 2 चा वर्ग, 2 गुणिले एनची व्हॅल्यू किती आहे 3 चा वर्ग, 2 गुणिले एनची व्हॅल्यू किती आहे 4 चा वर्ग. समजलं का? ह्या एनची व्हॅल्यू आपण काय केली 1 2 3 4 पुट केली, कारण पहिल्या सेल मध्ये एनची व्हॅल्यू 1 असते, दुसऱ्यासाठी एनची व्हॅल्यू 2 असते, तिसऱ्या सेलसाठी एनची व्हॅल्यू 3 असते आणि चौथ्या सेलसाठी एनची व्हॅल्यू 4 असते. आता करा गुणाकार. मग 1 चा वर्ग 1 बेक बे, म्हणजे पहिल्या सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात 2 इलेक्ट्रॉन असतात. दुसरं चेक करा, 2 चा वर्ग 4 2 8, म्हणजे दुसऱ्या सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे किती इलेक्ट्रॉन धारण करण्याची क्षमता आहे 8 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे 2 नंबरच्या सेलची. 3 नंबरचा बघा, 3 चा वर्ग 9 2 18, म्हणजे 3 नंबरच्या सेलमध्ये मॅक्सिमम 18 इलेक्ट्रॉन काय होतात बसतात किंवा सामावून घेतात. आता चौथा बघा, 4 चा वर्ग 16 2 32, म्हणजे 4 नंबरच्या सेलची इलेक्ट्रॉन होल्ड करण्याची कॅपॅसिटी किती आहे 32 आहे. अशा प्रकारे आपण 1 2 3 आणि 4 या 4 सेलमध्ये किती इलेक्ट्रॉनची होल्डिंग कॅपॅसिटी आहे आपण काय केलं आता बघितलं. यावरून तुम्हाला काय लक्षात आलं की प्रत्येक सेलची इलेक्ट्रॉन धारण करण्याची क्षमता कशी आहे वेगवेगळी आहे. पहिल्याची 2, दुसऱ्याची 8, तिसऱ्याची 18 आणि चौथ्याची 32, म्हणजे प्रत्येक सेलची इलेक्ट्रॉन धारण करण्याची क्षमता कशी आहे वेगवेगळी आहे. ह्यावरूनच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची पण व्याख्या काय आहे डिपेंड आहे. म्हणजे काय, मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनची सेलनुसार केलेल्या मांडणीला म्हणायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. समजतंय का? मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनची त्याच्या सेलच्या धारण क्षमतेनुसार केलेल्या मांडणीला काय म्हणायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इंग्लिशमध्ये व्याख्या बघा काय आहे, The cell-wise distribution of electron in an atom of an element is called as the electronic configuration. म्हणजे काय सेल वाईज डिस्ट्रीब्युशन. सेल वाईज डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, प्रत्येक सेलची इलेक्ट्रॉन धारण करण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेनुसार इलेक्ट्रॉनच्या केलेल्या मांडणीला काय म्हणायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतर तुम्हाला व्याख्या काय होईल चांगली समजून येईल. आपण काय करूया, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं हे काय करूयात आपण बघूया. न्यूमरिकल फॉर्म मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं हे काय करूया आपण आता बघूया. न्यूमरिकल फॉर्म म्हणजे काय, संख्येच्या रूपामध्ये कसं लिहायचं बघा. तर आता एक लक्षात ठेवा, जेवढा ऍटॉमिक नंबर असतो तेवढेच इलेक्ट्रॉन हे त्या ऍटम मध्ये असत हे विसरायचं नाही, कारण ऍटॉमिक नंबरची व्याख्याच आहे द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन अन ऍटम इज कॉल्ड एज अ ऍटॉमिक नंबर. म्हणजे काय, तुमच्या अणूमध्ये जेवढ्या इलेक्ट्रॉनची संख्या आहे तोच तुमचा काय असतो ऍटॉमिक नंबर असतो. म्हणजे हा हायड्रोजन आहे, हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर किती आहे 1 आहे, म्हणजे ह्या हायड्रोजन मध्ये किती एलिमेंट असतात, किती इलेक्ट्रॉन असतात, एकच इलेक्ट्रॉन असतो. मग आता आपल्याला माहितीये के सेलची इलेक्ट्रॉन धारण करण्याची क्षमता किती आहे 2 आहे, एल ची किती आहे 8 आहे, एम ची किती आहे 18 आणि एन ची किती आहे धारण करण्याची क्षमता 32. आता आपल्याकडे किती इलेक्ट्रॉन आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे तो काय होणार पहिल्या सेलमध्ये काय करणार जाऊन बसणार. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आलं 1 ला 1च आलं. आता दुसरं बघा, हेलियम. हेलियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे 2, म्हणजे इलेक्ट्रॉन किती असणार याच्यामध्ये 2 असणार. आता के सेलची इलेक्ट्रॉन धारण करण्याची क्षमता किती आहे 2, म्हणजे हे दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन काय होणार के सेल मध्ये काय होणार जाऊन बसणार. जागा काय केली 2 अशी ऑक्युपाय केली. आता पुढं 3, लिथियमचा किती ऍटॉमिक नंबर 3 आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन किती असणार 3. आता बघा के सेलची मॅक्सिमम इलेक्ट्रॉन धारण करण्याची क्षमता किती आहे 2 आहे, म्हणजे 2 इथं आले इलेक्ट्रॉन, पण इलेक्ट्रॉन किती आहे तिथं 3 आहेत. ह्या घरात फक्त किती इलेक्ट्रॉन बसतात 2च इलेक्ट्रॉन बसतात, म्हणून आता राहिलेला 1 इलेक्ट्रॉन काय करणार पुढच्या सेलमध्ये जाणार. कुठल्या सेलमध्ये जाणार एल सेलमध्ये जाणार. मग इथं काय करायचा कॉमा करायचा आणि इथं किती लिहिणार तुम्ही मग 1 लिहिणार. कळलं का? कारण
के ची धारण क्षमता फक्त किती आहे 2 आहे. 2 पेक्षा जास्त एलिमेंट हे 2 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन तिथं बसत नाहीत. मग इथे किती आहेत 3 आहेत. मग राहिलेला एक इलेक्ट्रॉन काय करतो पुढच्या सेलमध्ये जातो. म्हणजे पुढची सेल काय करायची कोमा देऊन काय करायचं इलेक्ट्रॉन काय करायचे हायरचे पुढे राहिलेले लिहून टाकायचे. 2 आणि 1 किती झालं 3. आता पुढे बघा कार्बनचा ऍटॉमिक नंबर किती आहे 6. म्हणजे इलेक्ट्रॉन किती असणार 6. पण पहिल्या सेलची धारण क्षमता किती आहे 2. म्हणजे 2 काय झाले इथं गेले शिल्लक किती राहिले 4. मग हे 4 काय होणार पुढच्या सेलमध्ये जाणार. ह्या सेलची कॅपॅसिटी किती आहे 8 ची आहे. म्हणजे 4 तिथे राहू शकतात. म्हणजे तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आलं 2,4. पुढे चला निऑनचा किती आहे ऍटॉमिक नंबर 7. म्हणजे इलेक्ट्रॉन किती आहेत 7. पहिल्या सेलमध्ये किती राहणार 2 राहणार. 2 पेक्षा जास्त बसत नाहीत. मग राहिलेले जे 5 आहेत ते 5 काय होणार एल सेल मध्ये ट्रान्सफर होणार. पण एल ची धारण क्षमता किती आहे 8 आहे. म्हणजे 5 बसू शकतात काय प्रॉब्लेम नाही. पुढं ऑक्सिजनचा किती आहे ऍटॉमिक नंबर 8. म्हणजे इलेक्ट्रॉन किती असणार 8. पहिल्यात किती गेले 2 गेले शिल्लक किती राहिले 6. म्हणजे 6 इथं काय होणार एल सेल मध्ये जाऊन बसणार. पुढं सोडियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे 11. पहिल्या कक्षेत किती जाणार मग पहिल्या सेल मध्ये किती जाणार 2. आता शिल्लक किती राहिले 11 मधनं 2 गेले 9 शिल्लक राहिले. आता बघा 9 पण ह्या एल सेलची मॅक्सिमम इलेक्ट्रॉन धारण क्षमता किती आहे 8 आहे. म्हणजे काय होणार त्या राहिलेल्या 9 मधनं 8 कुठं जाणार 2 नंबर सेलमध्ये जाणार. आणि राहिलेला एक जी इलेक्ट्रॉन आहे तो काय होणार 3 नंबरच्या सेलमध्ये जाणार. समजताय का बघा ऍटॉमिक नंबर 11 आहे. एलिमेंट हे ऍटॉमिक नंबर 11 आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन पण किती असणार 11 असणार. पहिल्या सेलची धारण क्षमता किती आहे 2. म्हणजे 11तनं 2 के सेल मध्ये गेले शिल्लक किती राहिले 9 शिल्लक राहिले. मग 9 कुठे जाणार पुढच्या सेलमध्ये जाणार. पण पुढच्या ह्या घरी फक्त किती जण राहू शकतात 8 जणच राहू शकतात. मग त्या 9 मधले 8 जण काय झाले ह्या एल सेल मध्ये राहिले. आणि एक शिल्लक राहिला तो शिल्लक राहिला काय झाला पुढच्या सेल मध्ये काय झाला ट्रान्सफर झाला. समजलं का 2 8 1 कसं आलं कारण 2 नंबरची मॅक्सिमम इलेक्ट्रॉन धारण क्षमता 8च आहे. म्हणजे 8 पेक्षा जास्त बसणार नाहीत. राहिलेले सगळे काय होणार पुढे ट्रान्सफर होणार. पुढे बघा क्लोरीन आहे. क्लोरीनचा किती आहे ऍटॉमिक नंबर 17. इलेक्ट्रॉन पण 17. पहिल्या सेलमध्ये 2 गेले दुसऱ्या सेलमध्ये शिल्लक किती राहिले 15 शिल्लक राहिले. 15 मधनं 8 2 नंबरच्या सेलमध्ये जाणार बरोबर आहे का. आणि राहिले किती 7 राहिलेले 7 काय होणार हे या 3 नंबरच्या सेलमध्ये जाणार. कारण 3 नंबरची कॅपॅसिटी किती आहे 18 आहे. म्हणजे ते काय होणार ह्या 3 नंबरच्या सेलमध्ये राहिलेले 7 जाणार. समजलं का. पहिल्या सेलमध्ये किती गेले 2 गेले. दुसऱ्या सेलमध्ये किती गेले 8 गेले. 2 आणि 8 10 झाले. शिल्लक किती राहिले 7. मग 7 कुठे जाणार फुल्ल्या सेलमध्ये जाणार. मग राहिले 7 कुठे गेले एम सेलमध्ये ट्रान्सफर झाले. शेवटचा बघा आर्गॉन किती आहे 18. म्हणजे काय पहिल्या सेलमध्ये ऍज युज्युअल 2 दुसऱ्या सेलची कॅपॅसिटी किती झाली 8. 2 आणि 8 10 शिल्लक किती राहिले 8. म्हणजे हे 8 इलेक्ट्रॉन कुठे जाणार सेल नंबर 3 मध्ये जाणार. अशा पद्धतीने ह्याला म्हणायचं अशा पद्धतीने हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं पूर्ण झालं. समजलं का इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं प्रत्येक सेलच्या इलेक्ट्रॉन धारण क्षमतेनुसार केलेल्या मांडणीला बघा इलेक्ट्रॉन धारण क्षमता किती आहे ह्याची 2 आहे. ह्याची किती आहे 8 आहे. त्यानुसार काय केली आपण इलेक्ट्रॉनची मांडणी केली. यालाच म्हणायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता आपण शिकूया डायग्रॅमॅटिक स्केच ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं ड्रॉ करायचं. म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपाचं रेखाटन कसं करायचं हे काय करूया आपण आता शिकूया. व्हेरी सिंपल आहे काय सुद्धा अवघड नाही. थोडक्यात तुम्हाला काय करतो मी समजावून सांगतो. जसं आपण ऍटॉमिक मॉडेल तयार करताना सेम तसंच डायग्रॅमॅटिक स्केच तयार करायचं. बघा हायड्रोजन मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात 1 इलेक्ट्रॉन असतात. तर आता बघा समजा हा हायड्रोजनचा केंद्रक आहे न्यूक्लियस. मी काय करतो हायड्रोजनचा सिंपल यामध्ये लिहितो. आता किती इलेक्ट्रॉन आहेत 1 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे हा 1 इलेक्ट्रॉन काय करणार पहिल्या कक्षेमध्ये ट्रान्सफर होणार. म्हणजे ह्याचं डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन कसं आलं बघा ही पहिली सेल के नावाची सेल. या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आले 1 इलेक्ट्रॉन आला. कारण हायड्रोजन मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 1च इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे ही झालं तुमचं हायड्रोजनचं डायग्रॅमॅटिक स्केच. व्हेरी सिंपल आहे. तुम्ही इथं डॉट पण करू शकता किंवा तुम्ही इथं इलेक्ट्रॉनचा ई पण लिहू शकता काही प्रॉब्लेम येणार नाही. तसंच बघा आता हेलियमचं काय असणार बघा हा हेलियमचा ऍटॉमिक हा हेलियमचा केंद्रक न्यूक्लियस.
आणि हेलियम मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे पहिल्या कक्षेचे इलेक्ट्रॉन धारण क्षमता किती आहे? 2 आहे. म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन काय होणार? पहिल्या कक्षेमध्ये भ्रमण करणार. ह्यालाच म्हणायचं डायग्रॅमॅटिक स्केच. व्हेरी सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. आता आपण काय करूया? ऑक्सिजनचं घेऊया. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 8. म्हणजे इलेक्ट्रॉन किती असणार? 8. बघा ऑक्सिजन हे आहे ऑक्सिजनचं केंद्र. आता पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन जाणार? 2 इलेक्ट्रॉन जाणार. कारण के ह्या सेलची इलेक्ट्रॉन धारण करण्याची क्षमता किती आहे? 2 आहे. म्हणजे पहिल्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन जाणार? पहिल्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन जाणार. शिल्लक किती राहिले? 6. आता हे 6 इलेक्ट्रॉन कुठे जाणार? 6 इलेक्ट्रॉन हे सेकंड सेलमध्ये जाणार. दुसऱ्या सेलमध्ये एल सेलमध्ये जाणार. किती इलेक्ट्रॉन जाणार? 6. 1 2 3 4 5 आणि 6. ही झालं ऑक्सिजनचं डायग्रॅमॅटिक स्केच. ह्याचा तुम्हाला वापर 9वीला 10वीला 11वीला 12वीला बीएससी ला जरी गेला तरी तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात असणं किंवा माहिती असणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण ह्याच्यावरच तुम्हाला पुढे जी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, व्हॅलन्स सेल ही ज्या काही गोष्टी आहेत ही तुम्हाला काय होणार आहे? त्या समजणार आहे त्या. त्यामुळे बघा आता आपण काय करूया? सोडियमचं डायग्रॅमॅटिक स्केच काढूया. आता बघा हा सोडियमचा केंद्र काय समजू. सोडियमचा सिंबल काय? Na. आता सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 11. म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती असणार? 11 इलेक्ट्रॉन असणार. मग पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन असतात. मग पहिल्या कक्षेमध्ये किती जण गेले? 2 जण गेले. 2 इलेक्ट्रॉन दाखवले. शिल्लक किती राहिले? शिल्लक राहिले 9. आता 9 मधले 8 कुठे जाणार? सेकंड सेलमध्ये जाणार, दुसऱ्या सेलमध्ये. मग आपण काय करूया? आता हे सेकंड सेल काढूया. ह्या सेकंड सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन जाणार? 8 इलेक्ट्रॉन. 3 4 5 6 7 आणि 8 इलेक्ट्रॉन होणार. शिल्लक किती राहिला? 1 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिला. हा शिल्लक राहिलेला इलेक्ट्रॉन काय होणार? तिसऱ्या सेलमध्ये ट्रान्सफर होणार. हा इथंच ऍडजस्ट करणार नाही दुसऱ्या सेलमध्ये. तो काय होणार? तिसऱ्या सेलमध्ये काय होणार? ट्रान्सफर होणार. ह्यालाच म्हणायचं डायग्रॅमॅटिक स्केच ऑफ सोडियम. आता काय करूया आपण? शेवटचा आर्गॉन घेऊया. क्लोरीनचं सेम ह्या प्रमाणे पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि ह्या तिसऱ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन येणार? 7 इलेक्ट्रॉन येणार. आता आपण बघूया आर्गॉनचा. बघा हा आर्गॉनचा आर्गॉनचा न्यूक्लियस आहे, केंद्र. पहिल्या कक्षेत किती जण जाणार? 2 जण जाणार. दुसऱ्या कक्षेत किती जण जाणार? 8 जण जाणार. किती जण झाले? 10 झाले. शिल्लक किती राहिले मग? 1 2 3 4 5 6 7 8. शिल्लक किती राहिले? 8 शिल्लक राहिले. म्हणजे 8 कुठे जाणार? तिसऱ्या सेलमध्ये जाणार. तिसऱ्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आले? 8 इलेक्ट्रॉन आले. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. अशा पद्धतीने तुम्ही कुठलेही इलेमेंटचा डायग्रॅमॅटिक स्केच काय करू शकता? तुम्ही काढू शकता. व्हेरी सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. सेम ह्या मेथडनच आहे. फक्त इथं काय केलंय? न्यूमरिकल फॉर्म संख्येच्या रूपामध्ये मांडलंय. इथं फक्त काय केलंय? डायग्रॅमॅटिकली रिप्रेझेंट केलेलं आहे. अशा पद्धतीने ही डायग्रॅमॅटिक स्केच आपलं काय झालं? पूर्ण झालं. व्हेरी सिंपल आहे. हे बेसिक व्यवस्थित समजून घ्या म्हणजे तुम्हाला काय होईल? विज्ञानातले प्रत्येक कन्सेप्ट तुमचे काय होतील? क्लिअर होतील. आता आपण काय करणार आहे? एक महत्वाचा कन्सेप्ट शिकणार आहे, त्यामुळे थोडं व्यवस्थित लक्ष द्या. बघा काय कन्सेप्ट आहे तो. अणू हा त्याच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनचा वापर करून रासायनिक बंध तयार करतो. म्हणजे काय? ऍटम काय करतो? त्याच्या आउटर मोस्ट सेल, आउटर मोस्ट म्हणजे काय? सगळ्यात बाहेरची, त्यालाच म्हणायचं बाह्यतम कक्षा. ह्या आउटर मोस्ट सेल मधले जे इलेक्ट्रॉन आहेत, हे 8 इलेक्ट्रॉन म्हणा, हे 2 म्हणा, हा 1 इलेक्ट्रॉन, हा 1 इलेक्ट्रॉन, हे 6 इलेक्ट्रॉन, बाहेरील कक्षेतल्या इलेक्ट्रॉनचा वापर करून काय करतो? केमिकल बॉन्ड तयार करतो. तसेच अणूची जी संयुजा आहे, संयुजा म्हणजे व्हॅलन्सी, ही व्हॅलन्सी सुद्धा आउटर मोस्ट सेल मध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून ठरते. बघा म्हणजे काय? तुमच्या ह्या आउटर मोस्ट सेल मध्ये म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉनची संख्या आहे, ह्या संख्येवरनं तुमच्या ऍटमची काय होती? व्हॅलन्सी. व्हॅलन्सी म्हणजे काय? संयुजा ठरते. म्हणून अणूच्या बाह्यतम कवचाला म्हणजेच आउटर मोस्ट सेलला व्हॅलन्स सेल किंवा संयुजा कवच असं म्हणतात. आणि ह्या आउटर मोस्ट सेल मध्ये म्हणजेच ह्या बाह्यतम कक्षेमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहेत
त्या इलेक्ट्रॉनला म्हणायचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. दोन व्याख्या समजल्या. बाह्यतम कक्षेला म्हणजे आउटर मोस्ट सेलला व्हॅलन्स सेल म्हणायचं आणि ह्या सेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहेत त्या इलेक्ट्रॉनला काय म्हणायचं, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणायचं. आता आपण काय करूया, व्हॅलन्सीची व्याख्या समजून घेऊया. व्हॅलन्सीची व्याख्या सिंपल आहे. व्हॅलन्सी म्हणजे काय, संयुजा. आणि संयुजा व्याख्या अशी आहे की एखाद्या मूलद्रव्याच्या अणूची दुसऱ्या अणूबरोबर संयोग पावण्याच्या क्षमतेला व्हॅलन्सी म्हणायचं. समजतंय का? एखाद्या मूलद्रव्याच्या अणूची दुसऱ्या अणूबरोबर संयोग पावण्याच्या क्षमतेला काय म्हणायचं, संयुजा. आता आपण बघूया दोन अणू संयोग का पावतात किंवा कंबाईन का होतात किंवा ते केमिकल बॉन्ड का तयार करतात, रासायनिक बंध का तयार करतात, हे काय करूया आपण आता बघूया. आता एक साधं उदाहरण बघा. प्रत्येकाला आपल्याला एक मध्ये काय असं वाटतं, सेटल असं वाटतं किंवा स्टेबल असं वाटतं. तसंच प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूला सुद्धा असंच वाटत असतं की आपण सुद्धा काय व्हावं, स्टेबल व्हावं किंवा सेटल व्हावं. जसं आपण आपल्या जीवनामध्ये स्टेबल होण्यासाठी काय करतो, मेहनत करतो, धडपड करतो, अगदी तसंच ह्या मूलद्रव्याचे अणू सुद्धा स्टेबल होण्यासाठी, बॅलन्स होण्यासाठी, संतुलित होण्यासाठी काय करतात, धडपड करतात. धडपड करतात म्हणजे काय करतात, ते संयोग पावतात, कंबाईन होतात, केमिकल बॉन्ड तयार करतात किंवा रासायनिक बंध काय करतात, तयार करतात. आता आपल्याला काय समजलं की मूलद्रव्याचे अणू स्टेबल होण्यासाठी काय करतात, कंबाईन पावतात किंवा संयोग पावतात. आणि ह्याच कंबायनिंग कॅपॅसिटीला किंवा संयोग पावण्याच्या क्षमतेला काय म्हणायचं, संयोजन म्हणायचं. आता आपण बघूया मूलद्रव्याचे अणू स्टेबल कसे होतात. ते स्टेबल म्हणजे त्यांना स्थिरता कशी प्राप्त होते, ते संतुलित कसे होतात, ते बॅलन्स कसे होतात, हे काय करूया आपण आता बघूया. त्यासाठी एक नियम आहे, त्या नियमाला म्हणायचं लॉ ऑफ ऑक्टेट किंवा इलेक्ट्रॉनचा अष्टकाचा नियम म्हणायचं. ज्यावेळेस मूलद्रव्याच्या अणूच्या आउटर मोस्ट सेलमध्ये म्हणजेच बाह्यतम कवचामध्ये, ज्याला आपण म्हणतो व्हॅलन्स सेल, त्या व्हॅलन्स सेलमध्ये ज्यावेळेस 8 इलेक्ट्रॉन येतात त्यावेळेस आपला मूलद्रव्याचा अणू काय होतो, स्टेबल होतो, स्थिर होतो. म्हणजे आपल्याला मूलद्रव्याच्या अणूला स्टेबल करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे, तर बाह्यतम सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. मग मूलद्रव्य काय करतात, त्यांच्या बाह्यतम सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणण्यासाठी संयोग पावतात. म्हणजे काय, एकतर ते काय करतील, इलेक्ट्रॉन गेन करतील म्हणजे इलेक्ट्रॉन घेतील, किंवा इलेक्ट्रॉन लूज करतील. लूज म्हणजे काय, इलेक्ट्रॉन देऊन टाकतील, किंवा इलेक्ट्रॉन काय करतील, शेअर करतील म्हणजे इलेक्ट्रॉनचे काय करतील, भागीदारी. म्हणजे आउटर मोस्ट सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणण्यासाठी मूलद्रव्याचे अणू काय करतात, एकतर ते इलेक्ट्रॉन गेन करतील, इलेक्ट्रॉन लूज करतील किंवा इलेक्ट्रॉनची भागीदारी म्हणजे शेअरिंग करतील. या 3 पैकी कोणत्याही एका मेथडने ते काय करणार, आपल्या आउटर मोस्ट मध्ये 8 इलेक्ट्रॉन आणण्याचा काय करतात, प्रयत्न करतात. आणि ह्या इलेक्ट्रॉनच्या देण्या घेण्याच्या किंवा भागीदारी करण्याच्या संख्येलाच काय म्हणायचं, मूलद्रव्याची संयुजा. म्हणजे बघा, अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी म्हणजे आउटर मोस्ट सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणण्यासाठी मूलद्रव्याचे अणू काय करतात, भागीदारी करतात किंवा इलेक्ट्रॉन देतात किंवा इलेक्ट्रॉन घेतात. जेवढे इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात किंवा भागीदारी करतात त्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला काय म्हणायचं, त्या मूलद्रव्याची संयुजा म्हणायचं. आता काय करूया, आपण एक उदाहरण घेऊया म्हणजे तुम्हाला काय होईल, व्यवस्थित समजून येईल. इलेक्ट्रॉन असणार 2, दुसऱ्या सेलमध्ये 8 आणि लास्टच्या सेलमध्ये, एकदम शेवटच्या सेलमध्ये म्हणजे काय, आउटर मोस्ट सेलमध्ये किंवा व्हॅलन्स सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 1 इलेक्ट्रॉन आहेत. आता ह्या सोडियमच्या अणूला जर स्टेबल व्हायचं असेल तर अष्टकाच्या नियमानुसार, लॉ ऑफ ऑक्टेट नुसार काय केलं पाहिजे, ह्या आउटर मोस्ट सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन असले पाहिजेत. पण ह्याच्या आउटर मोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 1च इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे ह्याला अष्टक पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 7 इलेक्ट्रॉनची गरज आहे. पण ह्या एका इलेक्ट्रॉनमध्ये 7 इलेक्ट्रॉनला गेन करण्याची ताकद नसल्यामुळं हा सोडियमचा अणू काय करतो, हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे लास्ट ऑर्बिट मधला, त्या इलेक्ट्रॉनला काय करतो, लूज करतो. काय करतो, लूज करतो. आता बघा, ज्यावेळेस ह्यानं हा 1 इलेक्ट्रॉन लूज केला त्यावेळेस ही जी आउटर मोस्ट सेल आहे ह्याची, ही 1 इलेक्ट्रॉनची ही सेल काय होते, कॅन्सल होते, कट होते. मग इथे किती सेल शिल्लक राहतात, 2 सेल राहतात. आता ह्याची आउटर मोस्ट सेल कुठे झाली, ही सेल झाली. आता ह्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आले बघा. मग आता 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे ह्या सोडियमचं अष्टक झालं, पूर्ण झालं. आता ह्या सोडियमच्या अणूनं 1 इलेक्ट्रॉन काय केला, लूज केला. 1 इलेक्ट्रॉन काय केला,
लूज केला म्हणून ह्या सोडियमची व्हॅलन्सी किती झाली? या सोडियमची व्हॅलन्सी झाली 1. आता 1 इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे सोडियमवर पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. हे काय आपण सध्या बघणार नाही, हे नंतर बघूया. तर सोडियमचं समजलं का? सोडियम काय करतो? आउटर मोस्ट सेल मधला 1 इलेक्ट्रॉन काय करतो? लूज करतो. म्हणजे त्याची व्हॅलन्सी किती झाली? 1. दुसरं उदाहरण बघा क्लोरीनचं. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 17. म्हणजे त्याच्या पहिल्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असणार? 2. दुसऱ्या कक्षेत 8. तिसऱ्या कक्षेत 7. म्हणजे ह्याच्या आउटर मोस्ट सेल मध्ये ह्या क्लोरीनला स्टेबल होण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 8 इलेक्ट्रॉनची गरज आहे. पण इथं किती इलेक्ट्रॉन आहेत? 7 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे किती इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे? 1 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. मग ह्या टायमाला हा आपली अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी 7 इलेक्ट्रॉन देण्याऐवजी 1 इलेक्ट्रॉन काय करतो? घेतो. कारण ह्याला फक्त कितीची गरज आहे? 1 ची गरज आहे. म्हणून हा क्लोरीन काय करतो? 1 इलेक्ट्रॉन गेन करतो. काय करतो? 1 इलेक्ट्रॉन मिळवतो. म्हणून क्लोरीनची व्हॅलन्सी किती झाली? 1. किती झाली व्हॅलन्सी याची? 1. समजलं का? इलेक्ट्रॉन देण्याच्या किंवा घेण्याच्या संख्येला काय म्हणायचं? त्या मूलद्रव्याची संयुजा. म्हणजे सोडियमची संयुजा किती झाली? 1. क्लोरीनची संख्या किती झाली? 1. म्हणजे ज्यावेळेस हा 1 इलेक्ट्रॉन घेतो त्यावेळेस त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन येतात? 8 इलेक्ट्रॉन येतात. आणि हा क्लोरीन काय होतो? स्टेबल होतो. समजतंय का? बघा इथं साधी गोष्ट आहे. आता ह्याला अष्टक पूर्ण करण्यासाठी 7 ची गरज होती. पण ह्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन होते? 1च इलेक्ट्रॉन होता. आता 1 इलेक्ट्रॉन 7 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो का? नाही. म्हणून हा 1 इलेक्ट्रॉन काय करतो? दान करतो. आता ह्या क्लोरीनच्या उदाहरणामध्ये तुम्हाला काय समजलं की ह्याला फक्त अष्टक पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे हा क्लोरीन काय करणार? 7 इलेक्ट्रॉन देण्याऐवजी काय करणार? 1 इलेक्ट्रॉन घेणार. म्हणून ह्याची व्हॅलन्सी किती झाली? 1 झाली. दुसरं उदाहरण बघा, ऑक्सिजनचं उदाहरण घेऊया आपण. कुणाचं उदाहरण घेऊया? ऑक्सिजनचं. बघा मग ऑक्सिजनच्या लास्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 6 इलेक्ट्रॉन आहे. 1 2 3 4 5 आणि 6. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा. आता ह्याला अष्टक पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे हा काय करणार? 6 इलेक्ट्रॉन देणार नाही. हा काय करणार? 2 इलेक्ट्रॉन घेणार. कारण ह्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉनला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याची शक्ती असणार आहे. कारण ह्याच्याकडे ऑलरेडी किती जण आहेत? 6 जण आहेत. 6 जण 2 जणांना ओढू शकतात. म्हणून ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती झाली? 2 झाली. हा 2 इलेक्ट्रॉन काय करणार? आपल्याकडे घेणार आणि आपला अष्टक काय करणार? पूर्ण करणार. अशा पद्धतीने काय करायची? व्हॅलन्सी करायची. आता आपण उदाहरण बघूया आर्गॉनचं. आर्गॉनचं बघा 2 8 8 इलेक्ट्रॉन स्वरूपान आहे. म्हणजे आर्गॉनच्या लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 8 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे आर्गॉनचं जे अष्टक आहे, जे ऑक्टेट आहे, ते नॅचरली काय झालेलं आहे? कम्प्लीट झालेलं आहे. म्हणून आर्गॉन हा गॅस आहे तो कशामध्ये मोडतो? नोबेल गॅसमध्ये मोडतो. आपण आवर्त सारणीमध्ये बघितले मेंडेलिव्हच्या. नोबेल गॅस म्हणजे काय? राजवायू, निष्क्रिय वायू, जे कोणत्याही अणूबरोबर रिएक्शन करत नाहीत. आता मला सांगा ह्याचं ऑक्टेट काय झालंय? कम्प्लीट झालंय. म्हणजे ह्याला दुसऱ्या कुठल्या अणूबरोबर रिएक्शन करायची गरज आहे का? नाही. म्हणून ह्या रिंगची व्हॅलन्सी किती असणार आहे? 0 असणार आहे. क्रिप्टॉनचं एक उदाहरण घ्या. क्रिप्टॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 36. आता ह्याचं ॲटॉमिक कॉन्फिगरेशन कसं येणार? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8, 18, 8. बघा 2 आणि 8 10, 10 आणि 18 28, 28 आणि 8 36. म्हणजे ह्या क्रिप्टॉनच्या आउटर मोस्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 8 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे ह्याचा अष्टक काय झाले? पूर्ण झाले. म्हणजेच हा नॅचरली कसा आहे? स्टेबल आहे. कारण ह्याच्या आउटर मोस्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आले? 8 इलेक्ट्रॉन आले. म्हणजे ह्याला दुसऱ्या कोणत्याही अणूबरोबर कंबाईन होण्याची आवश्यकता नाही. म्हणून क्रिप्टॉन हा नॅचरली इनर्ट गॅस आहे. म्हणजे तो कोणत्याही अणूबरोबर रिएक्शन करत नाही. म्हणूनच ह्याला नोबेल गॅस म्हणजे राजवायू म्हणतात. का म्हणतात समजलं का? कारण ह्याच्यामध्ये नॅचरली म्हणजे काय? निसर्गतः त्याच्या आउटर मोस्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 8 इलेक्ट्रॉन आहेत. आर्गॉन मध्ये सुद्धा किती इलेक्ट्रॉन आहेत? 8 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणून क्रिप्टॉन, आर्गॉन हे काय आहेत? नॅचरली इनर्ट गॅस आहेत. ह्यांची अष्टक स्थिती ऑलरेडी कम्प्लीट झालेली आहे. म्हणून ह्यांची व्हॅलन्सी किती येणार?
झिरो येणार. समजलं का? कारण हा इलेक्ट्रॉन लूज बी करत नाही, इलेक्ट्रॉन गेन बी करत नाही आणि भागीदारी बी करत नाही, कारण ऑलरेडी ह्याची अष्टक कंप्लीट झाले. त्यामुळे ह्याची व्हॅलन्सी किती झाली? झिरो. कारण पुन्हा संघ कंबाईनच होत नाही तर त्याची व्हॅलन्सी किती येणार? झिरो येणार. ह्या अष्टकाच्या नियमाला आधुनिक आवर्त सारणीमधली जी पहिली 5 मूलद्रव्ये येते ती पहिली 5 मूलद्रव्य काय आहे? ती अपवाद आहे. ते अपवाद म्हणजे काय? ह्या मूलद्रव्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये अष्टक स्थिती आणणं शक्य होत नाही. म्हणजे ही मूलद्रव्य काय करतात तर त्यांची डुप्लेट स्थिती काय करतात? प्राप्त करतात. डुप्लेट म्हणजे काय? त्यांच्या आउटर मोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन तयार करतात? ते 2 इलेक्ट्रॉन तयार करतात. बघा, लास्ट ऑर्बिटमध्ये ह्या बोरॉन नंतरच्या सगळ्या एलिमेंटसाठी अष्टक स्थिती महत्वाची आहे आणि हिथून वरचे जे एलिमेंट आहेत ह्यांसाठी द्विक स्थिती अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे ह्यांच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आले की हे काय होतात? स्टेबल होतात. कसे स्टेबल होतात आपण काय करूया आता बघूया. आता एक लक्षात ठेवा, ह्यामधला जो हेलियम आहे, हा हेलियम जो गॅस आहे किंवा हेलियम जे मूलद्रव्य आहे, हे मूलद्रव्य नोबेल गॅसमध्ये मोडतं. म्हणजे हेलियम कुठल्याही मूलद्रव्याच्या अणुबरोबर रिॲक्ट होत नाही. का होत नाही? कारण ह्याची ऑलरेडी नॅचरली डुप्लेट स्थिती म्हणजे द्विक स्थिती काय झालेली आहे? कंप्लीट झालेली आहे. आणि ह्या हेलियमच्या शेजारचे हे जी 4 मूलद्रव्य आहेत, ही 4 मूलद्रव्य सुद्धा काय करतात? ह्या हेलियम सारखी द्विक स्थिती प्राप्त करण्याचा काय करतात? प्रयत्न करतात आणि त्यावर त्याची काय होती? व्हॅलन्स ठरते. बघा आता हायड्रोजनचं उदाहरण बघा. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 1. म्हणजे हायड्रोजन मध्ये किती इलेक्ट्रॉन असणार? 1 इलेक्ट्रॉन असणार. आता ह्याला डुप्लेट स्थिती किंवा द्विक स्थिती प्राप्त करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते? 2. पण ह्याच्याकडे किती आहे? 1 आहे. म्हणजे हा 1 इलेक्ट्रॉन काय करणार? कुणाकडून तरी गेन करणार. म्हणजे ह्यानं काय करणार? 1 इलेक्ट्रॉन गेन करणार. म्हणून ह्याची व्हॅलन्सी किती झाली? 1 झाली. समजली का? हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 का आली? कारण ह्याला द्विक स्थिती प्राप्त करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणून ह्याची व्हॅलन्सी किती झाली? 1. आता हेलियमची व्हॅलन्सी बघा. हेलियमच्या लास्ट ऑर्बिटमध्ये ऑलरेडी किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे नॅचरली हेलियमची द्विक स्थिती काय झालेली आहे? कंप्लीट झालेली आहे. म्हणजे हेलियम कुणाबरोबर रिॲक्टही होणार नाही, कोणताही इलेक्ट्रॉन घेणार नाही, देणार नाही आणि भागीदारीही करणार नाही. म्हणून हेलियमची व्हॅलन्सी किती झाली? 0 झाली. समजतंय का? जर नॅचरली अष्टक स्थिती आणि द्विक स्थिती जर एखाद्या मूलद्रव्याला प्राप्त झाली असेल तर त्याची व्हॅलन्सी किती असते? 0 असते. म्हणजे जेवढे नोबेल गॅस आहेत त्या नोबेल गॅसची सगळ्यांची व्हॅलन्सी किती असते? 0. नोबेल गॅसमध्ये कोण कोण मोडतं? हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन हे सगळे एलिमेंट काय होतात? नोबेल गॅसमध्ये मोडतात. त्यांची व्हॅलन्सी 0 असते. का 0 असते? कारण ह्यांच्या लास्ट ऑर्बिटमध्ये ऑलरेडी 2 किंवा 8 काय असतं? प्रेझेंट असतात इलेक्ट्रॉन. पुढे लिथियम बघा. लिथियमच्या लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 1 इलेक्ट्रॉन आहे. आता ह्याला अष्टक पूर्ण करण्यासाठी कितीची गरज आहे? 8ची गरज आहे. 7 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग हा एकटा 7 इलेक्ट्रॉन कॅप्चर करू शकतो का? नाही. मग हा काय करणार? 1 इलेक्ट्रॉन लूज करणार. 1 इलेक्ट्रॉन काय करणार? लूज करणार. आणि त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन तयार झाले? 2. म्हणजे ह्याचं डुप्लेट म्हणजे द्विक अवस्था काय झाली? पूर्ण झाली. म्हणून ह्याची व्हॅलन्सी किती आली? 1 आली. समजलं का? 1 इलेक्ट्रॉन लूज केला, डुप्लेट अवस्था प्राप्त केली, म्हणजे व्हॅलन्सी किती आली? 1 आली. पुढं बेरिलियमचं बघा. बेरिलियमच्या लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. आता एक गोष्ट तर लक्षात ठेवा, पहिल्या सेलची इलेक्ट्रॉन धारण करण्याची क्षमता किती आहे? 2 आहे. आणि इथं बघा हे 2 इलेक्ट्रॉन कंप्लीट झाले. म्हणजे पहिली एल सेल कंप्लीट फिल झाली. म्हणजे पहिल्या एल साठी द्विकचा नियम असतो आणि दुसऱ्या सेल पासून पुढे अष्टकाचा नियम लागतो. आता बघा ह्याच्या दुसऱ्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 इलेक्ट्रॉन आहेत. आता ह्याला अष्टक पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 6 इलेक्ट्रॉनची गरज आहे. आता हे 2 इलेक्ट्रॉन 6 इलेक्ट्रॉन ओढून घेऊ शकतात का? नाही. म्हणून हा काय करतो? 2 इलेक्ट्रॉन लूज करतो. काय करतो? लूज करतो. आणि म्हणून ह्याची व्हॅलन्सी किती होती? 2. आता 2 इलेक्ट्रॉन लूज केले. लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन राहिले? 2 राहिले. पण ही लास्ट ऑर्बिट कुठली आहे? पहिली ऑर्बिट आहे, पहिली सेल आहे. म्हणून हा काय होतो? स्टेबल होतो. आणि 2 इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे व्हॅलन्स किती झाली? 2 झाली. बेरिलियम बघा. बेरिलियमच्या लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 3 इलेक्ट्रॉन आहेत. आता मला सांगा ह्याला आठवण्यासाठी कितीची गरज आहे? 5ची. आता ही 3 जण 5 जणांना ओढू शकतात का? नाही. म्हणून हा 3 काय करतो? दान करतो, लूज करतो. म्हणून ह्याची व्हॅलन्स किती झाली?
3 आणि ह्याच्या लास्ट ऑर्बिट मध्ये म्हणजे पहिल्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आले 2 आणि पहिली कक्षा पूर्ण भरली त्यामुळे हा काय होतो स्टेबल होतो. ही झाली याची व्हॅलेन्सी. अजून एक उदाहरण बघा कार्बनचं उदाहरण बघा. कार्बनचा ऍटॉमिक नंबर किती आहे 6. पहिल्या कक्षेमध्ये 2 दुसऱ्या कक्षेमध्ये 4. आता कार्बनचं काय होतं बघा कार्बन 4 इलेक्ट्रॉन देऊ बी शकतो किंवा 4 इलेक्ट्रॉन घेऊ बी शकतो किंवा ह्या 4 इलेक्ट्रॉनची भागीदारी बी करू शकतो. हा मल्टी बॉन्डिंग आहे. हा काहीही करू शकतो. त्यामुळे ह्याची व्हॅलेन्सी किती येणार ह्याची व्हॅलेन्सी 4 येणार. म्हणजे 4 दिलं तरी बी द्विक स्थिती पूर्ण होती स्टेबल होतो. 4 घेतलं तरी बी अष्टक स्थिती पूर्ण होती स्टेबल होतो. म्हणजे हा 4 घेईल देईल किंवा भागीदारी करेल. काय जरी केलं तर याची व्हॅलेन्सी किती येणार 4 येणार कारण हा 4 इलेक्ट्रॉनला काय करणार आहे देणार घेणार किंवा भागीदारी करणार म्हणून याची व्हॅलेन्सी किती झाली 4 झाली. पुढे एक उदाहरण बघूया नायट्रोजनचा. नायट्रोजनचा ऍटॉमिक नंबर किती आहे 7. लास्ट ऑर्बिट मध्ये 2, हे लास्ट ऑर्बिट मध्ये किती आले 5. आता बघा हाला अष्टक पूर्ण करण्यासाठी कितीची गरज आहे 3 ची गरज आहे. ह्याच्या लास्ट ऑर्बिट मध्ये किती आहेत 5 जण आहेत. म्हणजे 5 जण 3 जण वळवू शकतात. म्हणजे हा काय करणार 5 लूज करण्याऐवजी 3 गेन करणार म्हणून ह्याची व्हॅलेन्सी किती आली 3 आली. समजतंय का 5 ही संख्या 3 पेक्षा मोठी आहे म्हणजे तो 3 ला आपल्याकडे वळून घेणार म्हणून ह्याची व्हॅलेन्सी किती झाली 3 झाली. आता इथं ह्याला अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी 5 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे पण ह्याच्याकडे किती आहेत 3 आहेत. आता हा 3 इलेक्ट्रॉन 5 इलेक्ट्रॉन घेऊ शकतात का नाही. हा काय करणार 3 इलेक्ट्रॉन देऊन टाकणार म्हणून ह्याची व्हॅलेन्सी किती झाली 3. एक गोष्ट लक्षात ठेवायची 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आले ना लास्ट ऑर्बिट मध्ये तर ते 8 मधनं काय करायचे वजा करायचे कारण 5 ही संख्या 3 पेक्षा मोठी आहे म्हणजे हा 5 दान करणार नाही हा 3 काय करणार घेणार. आणि जर 4 पेक्षा लहान संख्या आल्या 1, 1, 2, 3 तर तो काय करतो त्या लहान संख्येला दान करतो देऊन टाकतो कारण 8 घेण्यासाठी ह्याला मोठी संख्या वडावी लागते मग मोठ्या संख्येला वडू शकत नाही तो जास्त इलेक्ट्रॉन म्हणून हा इलेक्ट्रॉन काय करतो लूज करतो. अशा पद्धतीनं अष्टकाचा नियम द्विकचा नियम आपण काय केला कम्प्लीट केला. तर आय होप तुम्हाला हे सगळं व्यवस्थित समजलं असेल. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर तुम्ही आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ काय होतील तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोस्ट केले. तोपर्यंत धन्यवाद.